जालना शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक राहिले असताना महायुतीचा निर्णय होत नसल्याने घटक पक्षातील इच्छुकांची घालमेल सुरू आहे। त्यातच भाजपा, शिवसेना, अजित पवार गट आणि रिपाई नेत्यांच्या महायुतीसाठी चर्चेच्या फेऱ्या सुरूच आहे। शनिवारी रात्री उशिरापर्यंत महायुतीसाठी बैठक झाली, मात्र यातून काही हाती लागले नसल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे। रविवारी रात्री उशिरापर्यंत महायुतीवर शिक्कामोर्तब होईल असे नेते ठामपणे सांगत असले तरी जागावाटपाचा तिढा सुटला नसल्याने चर्चेचे गुऱ्हाळ संपणार तरी कधी, असा सवाल इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्ते करीत आहेत। शनिवारच्या बैठकीत जागावाटपाबाबत स्थानिक नेत्यांमध्ये एकमत न झाल्याने याबाबतचा प्रस्ताव या नेत्यांनी आपापल्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवला आहे। आज संध्याकाळपर्यंत वरिष्ठांकडून निर्णय न आल्यास स्थानिक नेते काय भूमिका घेतात याकडे कार्यकर्त्यांसह मतदारांचेही लक्ष लागून आहे। शनिवारी बैठकीत प्रथम भाजपा 33, शिवसेना 26, अजित पवार गट 5, रिपाई 1 आणि रासप 1 असा प्रस्ताव मांडण्यात आला। मात्र या प्रस्तावाला भाजपासह शिवसेनेच्या नेत्यांनी कडाडून विरोध केला। त्यावर भाजपा 32, शिवसेना 28, अजित पवार गट 3, रासप 1 आणि रिपाई 1 असा तोडगा काढून तो वरिष्ठांकडे पाठवण्यात आला। तर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बहुतांश प्रभागांमध्ये प्रबळ दावेदार असणाऱ्यांच्या उमेदवारीवरच आक्षेप घेतला। त्यामुळे महायुतीत जागा वाटपासह उमेदवारांवर एकमत होते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे।